लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये प्रतिबंधित गुटखा तस्करीवर गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने ही कारवाई केली आहे. गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत पंडित कॉलनी परिसरामध्ये पहाटे 3:30च्या सुमारास महिंद्रा कंपनीचा जितो प्लस वाहन अडवलं. या वाहनातून प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू म्हणजेच गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये जप्त करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये चेतन मुसळे, प्रदीप वट्टे आणि इरफान तांबोळी या तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. तपासामध्ये हा गुटखा गुजरातमधील सुतारवाडा येथून नाशिकमध्ये विक्रीसाठी आणल्याचं उघड झालंय. या कारवाईमध्ये 2,52,659 रुपयांचा गुटखा आणि 2,50,000 रुपयांचं वाहन असा एकूण 5,02,659 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. पकडलेल्या आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वधवून घेण्यात आलेला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली आहे. दरम्यान नाशिकमध्ये सुरू असलेल्या गुटखा तस्करी विरोधात गुन्हे शाखेनं उचललेलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.